थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर. गोठेकर बी विरोधात तुम्ही पाहताय संघ मात्रावरती खेळतोय मसोबा पिंपलास. दोन टीमच्या दरम्यान मॅचला सुरुवात. पहिला बॉल लाईन खराब आहे. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. तुम्ही पाहताय सलामी जोडी सचिन आणि त्याच्या साथीनं रोहन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. अर्धीरात मडके आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल व्हाईट बॉल. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय. बॉल चालला स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मिळेल ती सिंगल. दोन धाबा एकपडायचा प्रयत्न होतोय. अखेर या दोन धाबा इथे एकपडल्या जातील आणि आता याच दोन धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 3 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. दोन सामने जिंकत असताना गोवे संघ पुढे सरकलाय. हर्षद 11 हा संघ आपण जरूर पाहिला आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो खरं तर गोठेकर बी विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती खेळतोय पिंपळास. धक्का लागेल. पहिला बॅटिंग करत असताना टीम जय मसोबा पिंपळास संघाला फलंदाज बाद. चला वेळ अधिकचा खर्च करू नका. लगेच आपण मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. टीम पिंपळासचे खेळाडू 4 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला शहापूरचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. गणेश डिंगोरे शहापूरचं धोनी देखील तुम्हाला आज मात्र मैदानावरती खेळताना दिसेल. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे. या मॅच मध्ये आता कशा प्रकारची गोलंदाजी करेल टीम शहापूरचा हा संघ तुम्ही पाहता. इथे देखील लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 4 धावा धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पार मिळेल. एक खेळाडू आउट झाला. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे दात मागतायत. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम पिंपळास संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल मेघनाथ. या मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय. बॅटिंग करत असताना टीम पिंपळा संघाचा देखील कारण एकामागे एक जबळ जबळ 2 खेळाडू आउट झालेत. आदिनाथ चांगली गोलंदाजी करतो. आदिनाथ बडके गोलंदाजी मार्कवरती आता तो दाखल झालाय. राईटम ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉलर बॅकड्राईव्ह करायचं होतं. नाही जमलं. दरम्यान सिंगल धाव ते देखील मिळेल.
सिंगल डबल ना आता धावफलक पुढे सरकत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर 4 ओव्हरची मॅच. चला अधिकचा वेळ खर्च करू नका टीम गोठेकर बी. आपणास विनंती आहे कारण काही आम्हाला बंधन आहेत या स्पर्धेमध्ये, त्यामुळे आपणास विनंती आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. राईट मोड द विकेट. हलक्या हाताने बॉलला ढकललाय. ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये. मिड विकेटला चेंडू ट्रॅपल होतोय. दरम्यान उचलून फेक करतील. मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोडीशी दयनीय परिस्थिती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम जे मसुबा पिंपलास सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता परंतु हुकलाय कारण लेग स्टिकचे भरून बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. दोन फलंदाज आउट झालेत परंतु मैदानावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय मेघनाथ. त्याच्या साथीला तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय रोहन. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती प्रीतम जोशी. डावकर हाताचा हा गोलंदाज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. वेळ थोडंसं जास्त घेत आहे टीम गोठेकर, याची आपण नोंद घ्यायची आहे. प्रीतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती तुम्ही पाहताय धावफलक जोडले गेले. फलकावरती आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. आणि आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट फेकतोय प्रीतम जोशी. हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पहिल्यांदा आपण पाहिला स्विचिटचा फटका फसला होता परंतु आता अखेर बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. बिग हिट. ऑन साइडला खेळतलाय मागील बॉलवरती नजाकत. या बॉलवरती ताकद. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर. बॅट्समन रोहनच्या बॅटमधून षटकार. षटकार ठोकलाय का बॅटिंग करतोय मैदानावरती दाखल झालाय. रोहनला तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधून एक चौकार तर एक षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून एक चांगला फटका बी शेप मध्ये. बॉल चालला 1200 वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल बाउंड लाईनच्या बाहेर होते. दंग मिळतील धावा 6. षटकार. सलगचा दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. खरं तर का बॅटिंग करतोय मैदानावरती दाखल झालाय. सलामीला 2 धक्के मैदानावरती लागलेत परंतु मैदानावरती आपण पाहतोय रोहन नावाचा खेळाडू जो सलामीला दाखल झालाय आणि आता नावाला साजेसा खेळ तो मैदानावरती करतोय.
एक चौकार आला, त्यानंतर 2 षटकार, 3 बरोबर 16 धावा त्याने वसूल केल्यात. पिंपळास संघ मैदानावरती खेळतोय. पिंपळास म्हटलं की आमचे साथी स्कोरर अल्पेशजी गायकवाड सरांचा संघ मैदानावरती खेळतोय. एक नामांकित स्कोरर म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या टीम पिंपळास संघासाठी. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रीतम लेफ्टम सिमर रिव्हर्स एडम केलाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. धावा किती मिळतील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मिळेल ती सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 23 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बॅचमध्ये चांगली बॅटिंग करतोय रोहन. त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती मेघनाथ हा खेळाडू आता तुम्हाला जरूर पार मिळेल. या बॅचमध्ये मी म्हणेन खरं तर दोन्ही संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतील, कारण काळोख्या रात्री आपण पाहतोय भरपूर उशीर देखील झालाय. आज मात्र एक बाजूला 28 मिनिटं झालेत. सामना क्रमांक 2 दुसऱ्या फेरीतील दुसरा आपण एन्जॉय करतोय. अजून एक चांगला फटका. एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही. धावाचा तोटा. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मध्ये. 2 धावा इथे देखील एकवट जात आहेत. 2 धावेच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा 25 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बॅचमध्ये खरं तर चांगली बॅटिंग केली आहे म्हणावे लागेल दोन्ही बॅटरना, कारण पहिल्या षटकाच्या अंती फक्त आणि फक्त 6 धावा होत्या, परंतु आता या बॅचमध्ये धावफलक जम पोहोचले 25. या आकड्यावरती त्यामुळे 19 धावा इथे खर्च केला. प्रीतम जोशीनं थोडीशी मागणी गोलंदाजी तो करतोय, परंतु आता इथून कमबॅक करावं लागेल, कारण पिंपळास संघ देखील एक भिवंडी परिसरातील एक मोठा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर कॅच आहे तर कमीत कमी धावावरती त्यांना रोकावं लागेल. त्यावेळेस मात्र चांगला बॅटल रंगेल आणि त्यावेळेस मात्र चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु आता इथून धावा किती बनतील हे देखील पाहावं लागेल, कारण या मैदानाचा इतिहास राहिला. चेसिंग करत असताना थोडंसं जड जात आहे, कारण कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल 6 चेंडूमध्ये 4 धाबाची गरज असताना तो सामना जिंकला टीम चेअरमॅन जोबेलीनं. आज देखील आपण पाहिलं खरं तर 4 चेंडूमध्ये 3 धाबाची गरज असताना सामना गमवला टीम भूमीने पण मंडळ संकट आणि तो सामना जिंकला होता टीम जय म्हसोबा पिंपळास या संघानं. त्यामुळे आता इथून धाबा किती बनतील, किती धाबांचं टार्गेट उभा राहील हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार येतोय. ओमकार डिंगोरे परटोले. ओमकार परटोले आलेत गोलंदाजी मार्कवरती. गणेश डिंगोरे सारखा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. शहापूरचा धोनी. धावफलक पूर्णपणे आता 25 च्या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये दद्दू आहेत आणि दद्दू म्हटलं की एक लकी टॉसमॅन म्हणून त्याची ओळख आहे. इथे फुलटॉस बॉल होता, जर सरळ बॅटने घेतला असता तर काही धाबा मिळू शकल्या असत्या, परंतु घडले काय तर रिव्हर्सचा पवित्रा घेतला जरूर, परंतु इथे धाव मिळेल ते सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धावा तुम्हाला पार भेटतील. टीमची टोटल 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्टॅकिंग वरती मेघनाथ. मॅचसाठी थोडासा जास्त उशीर जातो याची आपण नोंद घ्यायची. जास्त वेळ खर्च होतोय. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा फुलवत असताना चांगला जेल तिथे टिपलाय आणि अखेर परतावा लागेल माघारी मेघनाथला. दे धक्का फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय प्रशांत.
प्रशांत आता मैदानावरती दाखल होतोय जवळ पाचव्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय टीमची टोटल स्कोर बोर्डवरती तुम्हाला पार मिळेल 26 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात हा ट्रॅकर बॉल होता हलक्या हाताने बॉलला ढकललाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित बॉलला उत्तम फेक करतोय दरम्यान मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक 27 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 27 धावा आता धावफलकावरती जोडले गेल्यात या 5 पद्या पाहतोय दोन्ही बॅटर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत तर त्याला माहिती आहे खरं तर एक मोठा संघ समोर आहे शहापूर तालुक्यातील गोठेकर बी संघाच्या सोबत फाईट करायचे तर इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल याच अनुषंगाने आता दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतात हा फटका फसला पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळाडू जज करतोय आणि आता एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय अखेर परतावा लागेल माघारी अजून एक धक्का लागतो बॅटिंग करणारी टीम पिंपळा संघाला फलंदाज रोहन back to the pavilion नवीन बॅटर मैदानावरती शिवदास ओमकार फरटोले आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला सापडलाय अजून एक जेल टिपलाय अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम जय मसोबा पिंपळा संघाला फलंदाज शिवदास भोपळाही पडू शकला नाहीये तो देखील परतोय माघारी बॅट्समन आउट नवीन बॅटर मैदानावरती पुन्हा एकदा राज राऊंड द विकेट इथे देखील बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता दरम्यान पुन्हा एकदा संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा व्यवस्थित डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय उचलून फेकेल दरम्यान दोन्ही बॅटर एकाच एंडवरती अपघात निश्चित होता तो अपघात घडलाय अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम पिंपळा संघाला फलंदाज बाद षटक क्रमांक
4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज मनीष लहाने आलेत गोलंदाजी मार्कवरती. बॅटर पप्पू आता दाखल होतोय या मॅच मध्ये. पप्पू आणि त्याच्या साथीनं बॅटर राज ही जोडी तुम्हाला भद्रपती जरूर पाहायला मिळेल. प्रशांत आहेत कारण राज आउट झालेत त्यामुळे आता प्रशांत आणि पप्पू ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोटेकर टीम वेळ थोडंसं जास्त घेत आहे मित्रांनो, याची आपण नोंद घ्यायची आहे. माहिती आहे सामना मोठा आहे परंतु वेळ थोडंसं कमी खर्च करा. रील स्टार मॉन्टी यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बॅटची कडा आहे, एसच्या मागे खेळाडू पोहोचतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. अखेर 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती धाबा तुम्हाला पार भेटतील. 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय खरं तर दोन्ही संघ प्रयत्नाची पराकाष्ठा या मॅचमध्ये करतायत. चांगला क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न जरूर झालाय दोन्ही टीमच्या माध्यमातून, परंतु इथून धावा यायला हव्यात. मनीष लहाने ज्याच्या लहान खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे आता या बादची. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतात. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 32 आणि एक रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव मिळेल. धावफलक 31, 31 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. मनीष लहाने हाफ ट्रॅकर बॉल अडबा बाट खेळला जरूर, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, बॉलत लुफे करते, सिंगल तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिला. त्यामुळे धावफलक स्कोरबोर्ड वरती आता एक धाव ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 32. रन द विकेट, ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, अजून एक धक्का लागतोय टीम पिंपळा संघाला. फलंदाज बाद. षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आपण पाहतोय. जबळ जबळ 4 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अखेर अजून एक फरदा झाला, इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम पिंपळा संघाला. बॅटर आउट.
नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय दर्शन. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न पिंपळा संघाचे खेळाडू करतायत. तरी काय धाव घेण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा इथून अजून एक बॅटर आउट होतोय आणि आता समीकरण आपल्याला पार मिळेल. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या या मॅच मध्ये 32 आणि आता अजूनही या मॅच मध्ये आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. त्यावेळेस मात्र 33 धावाची गरज असणार आहे. मायक्रोफोनवरती येतील तुषारजी शिंदे सर. धावा चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं विवरण करतील. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. 33 धावांचं लक्ष आहे. 33 इज द टार्गेट. चला थोडीशी घाई करा आता मित्रांनो. ही विनंती आयोजकांच्या वतीने. खूप जास्ती वेळ तुम्ही घेताय मैदानावरती. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. थोडीशी घाई करणं अपेक्षित. चला थोडीशी घाई करा. गणेश डिंगोर आणि जयंत ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. तेहतीस धावांचं लक्ष. 33 इज द टार्गेट. 33 धावा इथून बनवायच्यात. 24 मध्ये 33 बनवायच्या. चला स्पीडअप करणं गरजेचं. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. कारण अतिरिक्त वेळ ऑलरेडी लागलेला आहे. गणेश आणि जयंत ही जोडी मैदानावरती. गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती शिवदास. तेहतीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये आणि गणेश डिंगोरे स्ट्राइक एंड वरती. पहिला बॉल क्लासिकल फलंदाजात गणेश डिंगोरे आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये धावा मिळतील 4. चौकार. अप्रतिम सुरुवात. खरं तर शहापूर विभागातील सर्वात क्लासिकल बॅटर कोण असेल तर तो गणेश डिंगोरे. 5 बाईक आणि एक 4 व्हीलर गाडी गणेश डिंगोरे यांच्या नावावरती आहे. आणि सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात असणारा खेळाडू आहे गणेश डिंगोरे. अप्रतिम सुरुवात इथे केली आहे. खरं तर शहापूरचा बायकर मॅन
गणेश डिंगोरे स्ट्राईक एंडवरती आहे. रन मशीन आहे. त्यावेळेस डाऊन द लेग मे बी वेल लेफ्ट केलाय. वाईड बॉल. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5. षटक क्रमांक 1 मार्ग असते. 5 धावा धावफलकावरती. गणेश डिंगोरे स्ट्राईक एंडवरती. 33 धाब्यांचं लक्ष आहे. त्यावेळेस देखील चांगला फटका आहे. गॅपमध्ये बॉलला खेळत 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु बॅटर स्लिप झालेत. 1च धाव प्राप्त होईल. चेन डिंगोरे स्लिप झाले. स्किड झाले. स्लिप म्हणण्यापेक्षा स्किड झाले आणि 1च धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. शिवदास बॉलिंग ट्रॅकवरती 6 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावेंचं लक्ष आहे. 33 इज द टार्गेट. त्यावेळेस बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. चांगला बॉल शिवदास यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ज्यावेळेस एखादा बॅटर असा असतो की तो तुम्हाला माहिती आहे तुमच्या विरोधामध्ये खेळणार, बॅटवरती बॉल घेणार किंवा बॅटला बॉल कनेक्ट करणार, असे बॅट्समन ज्यावेळेस समोर असतात त्यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी झालेला असतो. त्यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेग रिजनला. एकेरी धाव प्राप्त केली आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट. एक चिकी सिंगल प्राप्त झाली आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. 7 विदाउट लॉस. शिवदास बॉलिंग ट्रॅकवरती. गणेश डिंगोरे आणि जयंत ही जोडी मैदानावरती. 33 धावेंचं लक्ष आहे. 33 इज द टार्गेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत शिवदास. अपील झाली. ऑफ्टमच्या बाहेर इम्पॅक्ट होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अंगलर देखील होऊ शकला असता परंतु इम्पॅक्ट जो आहे तो ऑफ्टमच्या बाहेर आहे. त्याच कारणास्तव फलंदाज इथे बचावलेत. डॉट बॉल. 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळलेत. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण हाफ स्टॉप होता आणि 2 धावेंचा प्रयत्न झाला. 2 धावा प्राप्त होतील. खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला होता. अगदी न्यूटनचा तिसरा लॉ खरं तर बहुतेक लोकांना माहिती येतो. एव्हरी ॲक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा न्यूटनचा तिसरा लॉ आहे. मला फिजिक्समध्ये या गोष्टी शिकवल्या जातात आणि तशा रीतीनं हा बॉल समोरच्या दिशेने आला. समोरच्या दिशेनं खेळलेत. 2 धावा प्राप्त झाल्या. शेवटच्या बॉलवरती 9 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली केली आहे. या ठिकाणी हर्ष 11 गोठेकर बी संघानं त्यांच्या विरोधामध्ये पिंपळास संघ. जय मसोबा पिंपळास आणि हर्ष 11 गोठेकर बी अशी मॅच मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. आज मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये मांडा संघ याच्या अगोदर आपण पाहिला. हर्ष 11 गोवे संघ आपण पाहिला. भावाळे बी संघ आज या ठिकाणी खेळताना आपण पाहिला. अनेक नामांकित संघ आज मैदानावरती खेळताना आपण पाहिले. पिंपळास संघ, भूमी 11, मांडा संघ, वेहेळे संघ आज या ठिकाणी खेळताना आपण पाहिले. टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गजांना आज या मैदानावरती आपण खेळताना पाहिले. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती आले. षटक क्रमांक 2 साठी. 18 बॉलमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. स्वर्गीय जगन्नाथ पिशेकर क्रीडा संकुल हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अतिशय नावेदित मैदान खरं तर ठाणे जिल्ह्यामधलं हे आहे. लेदर बॉलच्या क्रिकेट मॅच असतील. त्यावेळेस फटका चांगला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल.
10 धावा धावपलकावरती आहेत. अगदी अनेक रणजी खेळाडू या मैदानावरती खेळलेत जे रणजी टीमचं प्रतिनिधित्व करतात. अशा अनेक खेळाडू या मैदानावरती सरावासाठी अनेक वेळा आलेले आपण पाहिलेत. अगदी अंडर 14ची श्रीलंकेची टीम देखील या मैदानावरती येऊन खेळून गेली. अनेक सेलिब्रिटी अगदी मग ज्यावेळेस शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. बॉल खूप वेगानं ट्रॅव्हल झाला. सूर्यकुमार यादव स्टाईलनं हा फटका खेळले होते गणेश डिंगोरे. मिस्टर 360 डिग्री आहेत. एक धाव प्राप्त होईल. आणि अश्वरूढ पुतळ्याचं ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस अगदी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ते देखील या मैदानावरती त्यांचं हेलिकॉप्टर लँड केलं होतं त्याने. 11 धावा धावपलकावरती 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अशा अनेक वैशिष्ट्याने नटलेलं हे मैदान आहे. त्यावेळेस लॉंगॉन क्षेत्रामध्ये प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. त्यांच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. पॉवरफुल हिट. अप्रतिम टायमिंग. क्रिकेटचा क्लास. हाफ व्हॉलीबॉल आणि सरळ बॅटने पाठवलंय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. षटकार. जयंत त्यांच्या पाठमधून खरं तर लेदरचे खेळाडू आहेत जयंत आणि त्यांच्या टान्समध्ये ती गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल ज्या पद्धतीने त्यांच्या पाठची पोझिशन होती. बॅकलिफ्ट होती. अप्रतिम टायमिंग तिथे पाहायला मिळालं. 17 धावा धावपलकावरती 17. पाठ फ्लो अनेक गोष्टींचं खूप जास्ती मॅटर होतं ज्यावेळेस तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळत असता त्यावेळेस मग तुमचं अलॉंग दी ग्राउंड खेळणं असेल किंवा मग लॉफ्टेड ड्राईव्ह तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस एक वेगळी शैली तुमच्यामध्ये पाहायला मिळते ज्यावेळेस तुम्ही लेदर बॉल खेळत असता. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. गॅपमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने परंतु बॉल सीमारेषच्या दिशेने गेलाय. झेल पकडण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय परंतु धावा मिळतील 4. चौकार. अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळते. 21 धावा धावपलकावरती 21. प्रशांत यांच्यावरती आक्रमण केले. 21 धावा धावपलकावरती आहेत. 33 धावांचं लक्ष्य. 33 इज द टार्गेट. परंतु सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग करतायत गणेश आणि जयंत. लीडिंग एज. हवेत बॉल. फटका बसलाय. विकेट कीपर आणि गोलंदाज दोघांमध्ये थोडासा टकराव. बाचावाची परंतु सेल इथे टिपला गेलाय. फलंदाज बाद. एकवीस धावा धावपलकावरती. अतिश पांडे मैदानावरती जात आहेत. हॅलो 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 21 धावा धावपलकावरती आहेत. 21. बारा बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. 21 धावा धावपलकावरती. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे मित्रांनो. जास्तीचा वेळ आपण घेत आहे याची देखील नोंद करून घ्या. ऑलमोस्ट 2 वाजलेत जवळपास. 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन परंतु रन बॉल अनेक मॅच डिपेंड होताना या मैदानावरती आपण पाहिल्या. अगदी मग चौवेली संघानं शेवटच्या षटकामध्ये महेंद्र धुळे यांनी 4 धावा डिपेंड केल्या आणि लगेच मॅडी धुळे सरांच्या चेहऱ्यावरती स्माईल आली परंतु डिपेंड झाल्या त्या धावा. बारा बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा दादांनो. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका ही विनंती आहे. पिंपळा संघ थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे मित्रांनो. 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल 12 धावांची आवश्यकता आहे.
12 मध्ये 12 बनवायच्यात. बॅकफुटला गेलेत आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय पॉइंट रिजनला. एकच धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती 22. स्ट्राइक एंड वरती अतिश. गोलंदाज मेघनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 22 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल मेघनाथ यांचा. अतिश पांडे आपल्या शरीरावरती बॉल आदळला. अतिश पांडे यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. गणेश डिंगोरे यांचा गेम टोटली वेगळा आहे. अतिश पांडे सी बॉल हिट बॉल वाला क्रिकेट खेळण्यासाठी माहीर आहे, परंतु गणेश डिंगोरे क्लासिकल बॅट्समन आहेत. त्यांच्या माध्यमातून क्लासिकल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतील. जयंत डिंगोरे देखील क्लासिकल बॅटर आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. परंतु अतिश पांडे यांचं क्रिकेट वेगळं आहे. वाईट बॉल अवांतर धावेने प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 23 म्हणजे वीरेंद्र सेहवागच्या शैलीतले फलंदाज अतिश पांडे आहेत. आणि गणेश डिंगोरेंचा जर तुम्ही विचार केला तर राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या शैलीमधले फलंदाज ते आहेत. 23 धावा धावफलकावरती आहे. 23. त्यावेळेस शॉर्ट आर्म जाब पूल केलंय स्क्वेअर लेग रिजनला. एकच धाव प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स संदेश स्कोर 24 धावा धावफलकावरती. म्हणजे काही खेळाडूंबद्दल असं देखील मी ऐकलं कॉमेंट्रीमधून की नॅचरली ॲग्रेसिव्ह प्लेअर काही खेळाडू असतात. 24 धावा धावफलकावरती. मेघनाथ बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. 33 धाव्यांचं लक्ष्य. 33 इज द टार्गेट. ज्यावेळेस वाईट बॉल आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. गरीबी में अटा गेला अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पिंपळा संघाची, कारण धावा कमी आहेत आणि असं म्हणतात तुमच्या अकाउंटवरती जर बॅलन्स कमी असेल तर खर्च देखील कमी केला पाहिजे, काठ कसरीनं केला पाहिजे. ते होताना पाहायला मिळत नाही. वाईट बॉल या षटकामध्ये आतापर्यंत 2 आलेत. 25 धावा धावफलकावरती. 25. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज आहेत मेघनाथ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न हवेत. बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघालाय. वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी वाचवल्यात. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. आठ बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. आठ बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. त्यावेळेस देखील आणखी एक क्लासिकल फटका पाहायला मिळेल. ही खासियत आहे गणेश डिंगोरे यांची. एक धाव खूप वेगानं पूर्ण केली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28. 28 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. 28. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. 28. बॅटचं एज लागले. बॉल कॅरी झाला नाही हातामध्ये आणि हा बॉल डॉट आलाय. 1 मोर डॉट डिलिव्हरी. 28 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. 6 बॉल 5 धावा. मॅच बनली आहे. इथून जर एखादी विकेट आली तर पिंपळा संघ देखील पुनरागमन करू शकतो. 6 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा.
विनंती, अतिरिक्त वेळ घेऊ नका. पिंपळास संघ टीम मीटिंग खूप जास्ती वेळ घेऊ नका. चला विनंती आहे. पिंपळास संघ आपण अतिरिक्त वेळ घेत आहे मैदानावरती. यानंतर देखील एक सामना बाकी आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सहकार्य करायचंय. गोवे संघाचे संघनायक आपण या ठिकाणी यायचे विनंती आहे. रोहन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 6 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 5 धावा अजून देखील आवश्यकता आहे. आणि अशा मॅचेस खरं तर अनेक गोलंदाजी करणाऱ्या टीमने जिंकल्यात या मैदानावरती. हा देखील इतिहास आहे. आज मांडा संघ 6 बॉलमध्ये 5 धावा बनवू शकला नाही. काल अगदी चोवेली संघ त्यांच्या विरोधामध्ये कान्नूर बॉईज संघ आणि तिथे देखील 6 मध्ये 4 झाल्या नव्हत्या. 6 मध्ये 5 गोटेकर बी संघाला बनवायच्यात. गोटेकर बीला 6 बॉलमध्ये 5 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि इथून मात्र या मॅचमध्ये देखील काही ट्विस्ट येईल का हे चित्र पाहिजे. विकेट जर आली तर या मॅचमध्ये पिंपळास संघ पुनरागमन करेल. परंतु गणेश टिंगोरे, सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम हिम. धावबाद होऊ शकतात. ओ क्रिकेटमध्ये देव तारी त्याला कोण मारी. क्षेत्ररक्षक मेहरबान, तो बल्लेबाज पहलवान. 2 धावा इथे प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 5 बॉल आणि अजूनही 3 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 3 बनवायच्या. 30 धावा धावफलकावरती आहेत. तीस धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 30 धावा धावफलकावरती. गोलंदाज रोहन बॉलिंग ट्रॅकवरती. 30 धावा धावफलकावरती. 3 धाव्यांची आवश्यकता. 5 बॉल शिल्लक आहे आणि 5 बॉलमध्ये 3 धाव्यांची आवश्यकता आहे. त्यावेळेस देखील फटका खूप फाईन गेलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. गणेश डिंगोरे यांच्या बॅटमधून विजयी चौकार. गणेश डिंगोरे फिनिशर्स ऑफ इन स्टाईल. चौकाराने मॅच जिंकवली. खूप खूप अभिनंदन टीम. गोटेकर बी, गोवे संघाचे संघनायक आणि गोटेकर बी संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण टॉससाठी या. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण त्वरित टॉससाठी यायचे. ओमकार परोटरे मॅन ऑफ द मॅच. 2 धावा खर्च करून 3 सफलता अर्जित केल्यात. ओमकार परोटले आपण यायचे आणि पिंपळास संघ आपण देखील प्रशस्ती पत्रक घेण्यासाठी या. विनंती आहे. ओमकार परोटले मॅन ऑफ द मॅच. हॅलो, टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. प्रशस्ती पत्रक घेण्यासाठी या. विनंती आहे. पिंपळास संघाचे प्रतिनिधी आपण प्रशस्ती पत्रक स्वीकारण्यासाठी यायचे.